साईं के लिए एक दौड़। मुंबई ठाणे के पारसिक नगर से शिरडी तक साईं परिक्रमा 22 घंटे में। साईं भक्तों के लिए एक प्रेरणादायक पदयात्रा। मुंबई पारसिक नगर ठाणे से शिरडी तक 22 घंटे में चेन मोड़ में दौड़ना और शिरडी की परिक्रमा करते हुए साईं दर्शन का लाभ लेना एक अनोखा अनुभव है। साईं भक्तों को स्वच्छ, हरा भरा और शांत शिरडी से मुंबई पदयात्रा मार्ग का संदेश दिया गया। साईंनाथ के चरणों में अर्पित यह दौड़ हमारे साईं प्रेम और एकता का सम्मान है। विश्व के सभी साईं भक्तों को संदेश, स्वच्छता, हरियाली और भक्ति। मुंबई ठाणे के पारसिक नगर से शिरडी तक साईं परिक्रमा 22 घंटे में की गई पूरी। साईं भक्तों के लिए एक प्रेरणादायक। शिरडी की परिक्रमा पूरी करने वाले साईं भक्त को श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से साई संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाड़ीलकर ने श्री साई बाबा संस्थान की ओर से किया सम्मान। पालखीच्या संदर्भाने ज्या मुंबईवरून वेगवेगळ्या भागातून असतात यामध्ये सुद्धा आपण जो पुढाकार घेतलेला आहे, स्वच्छता असायला पाहिजे। बोलण्याच्या अगोदरमध्ये डोक्यात तेच चालू होतं की स्वच्छतेच्या संदर्भाने आपल्याला काय करता येईल। तर आमच्याकडे आता मोबाईल टॉयलेट आलेले आहेत, या निमित्ताने विषय निघालेला आहे। तर अजून मोबाईल टॉयलेट घेऊन आपल्याला सर्व पालख्याचे आहेत संस्थांनी असे मोबाईल टॉयलेट दिले आणि कचरा उचलण्यासाठी एखादा ट्रॅक्टर, बरोबर आहे। तर मग आपली स्वच्छता जी त्या निमित्ताने होत जाईल। पालखीमध्ये काही वेळेस कॅज्युअलिटी घडतात, वेळेवर उपचार मिळत नाही, तर मग एखादी गाडी ॲम्ब्युलन्स त्याबरोबर ठेवता आली तर निश्चितचपणे पालखीला जे आहे तुमचा प्रवास जो आहे तो सुखकर होईल। या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे, सहवास चांगला व्हायला पाहिजे। त्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो साई संस्थांच्या वतीने नेहमीच चालू आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आपण जो उपक्रम हाती घेतला स्वच्छतेचा आणि प्रदूषण मुक्तीचा, तो निश्चितच चांगला उपक्रम आहे, उपक्रम आहे। आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust Shirdi.